चोरमारे देखील जोडले गेलेले आहेत। सर, खरं म्हणजे ही आत्ताची घडीची महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल, कारण की ज्या वेळेला फडणवीस वर्षा निवासस्थानी असताना आज सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे वर्षावरती आधीच गेलेले होते, त्यांची बैठक सुरू होती आणि त्याच बैठकीदरम्यान जयंत पाटील देखील वर्षा या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। काय सांगा? गेले 2 दिवस आपण ज्या काही राजकीय चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एकूण ऐकतोय, त्या चर्चा बघितल्यानंतर, त्या चर्चा ऐकल्यानंतर आज एकाच वेळी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे आणखी प्रफुल्ल पटेल आणि त्याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील एकत्र असणं ही राजकीय पातळीवर निश्चितच एक महत्वाची घडामोड असू शकते। लोकांच्या भुवया उंचवणारी ही घडामोड असू शकते। पण एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, या सगळ्यांना एकत्र बांधणारा जर काय आपल्याला तिथं कुठलेही असे तिथं मुद्दे पॉइंट सापडत नाहीत या चौघांनाही एकत्र बांधणारे सध्याच्या राजकारणाकडे एकूण बघितलं तर दिसतं। कारण प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हे त्यांचा पक्ष आणि त्यांच्या पक्षाचे प्रश्न हे वेगळे आहेत। पुन्हा जयंत पाटलांच्या संदर्भात गेले 2 दिवस ज्या काही बातम्या येत आहेत, त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या बैठका झाल्या आणि रोहित पवार वगैरे बाकी सगळे लोक एनडीए सोबत जायला तयार आहेत, या बातम्या आणि तिथं तटकरे पटेल असणं, मला वाटतं याचं कुठलंही एक सूत्र असं या कुठल्याही घटना घडामोडींचं सापडत नाही। त्यामुळे मला ह्या सगळे एकत्र असण्याची काहीतरी राजकीय घडामोड आहे मोठी असं काही वाटत नाही। कामं वेगळे असू शकतात, मुद्दे वेगळे असू शकतात आणि तिथं ते योगायोगाने एकत्र आले असू शकतात असं मला वाटतं। तर आपल्याला माहिती आहे, ज्यावेळी काही राजकीय घडामोडी घडत असतात त्यावेळी अशा राजकीय घडामोडी उघड कॅमेऱ्यासमोर सगळे नेते एकमेकांना भेटत नसतात। आपल्याला माहिती आहे, एकनाथ शिंदे यांनी ज्यावेळी शिवसेना सोडली त्याच्या आधी देवेंद्र फडणवीस हुडी घालून बाहेर पडायचं असं अमृता फडणवीस यांनी सांगितलं होतं। तर अशा जर काय गुप्त खलबतं असतील तर या गुप्त ठेवून भेटी केल्या जातात। अशा उघडपणे होणाऱ्या भेटी ह्या कुणीतरी कुणाला तरी मेसेज देण्यासाठी घडवून आणल्या असतात। त्यामुळे या ह्याच्यातून फार मोठं काही घडेल असं मला वाटत नाही। खरं म्हणजे सर, धन्यवाद, आपण ही सविस्तर प्रतिक्रिया जी आहे ती TV9 मराठीशी बोलताना दिलेली आहे। आताच्या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण पाहतो आहोत। जयंत पाटील हे फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी दाखल झालेले आहेत आणि त्याच वेळेला बरोबर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल देखील वर्षावर असल्याची माहिती मिळते। या तिघांमध्ये फडणवीसांसोबत त्यांची बैठक सुरू असल्याची देखील माहिती मिळत आहे। नक्की काय घडतंय ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊया। जयंत पाटील येण्याआधी तटकरे आणि पटेलांची फडणवीसांसोबत वर्षावर बैठक झाली। पवारांच्या राष्ट्रवादीच्या एनडीए सोबत जाण्याच्या हालचाली, त्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व जे आहे ते प्राप्त होत आहे। वर्षावरती मुख्यमंत्री जयंत पाटील, तटकरे, पटेलांमध्ये बैठक झाल्याची देखील एक माहिती आता समोर येते। पवारांच्या 10 पैकी 9 आमदारांचा भाजपकडे जाण्यास कल आहे, तशी माहिती देखील सूत्रांकडून मिळते आणि या संपूर्ण बैठका ज्या आहेत त्या जयंत पाटलांच्या उपस्थितीत झालेल्या आहेत, त्यांच्या नेतृत्वात पार पडलेल्या आहेत। जयंत पाटील आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीला त्यामुळे राजकीय घडामोडींना आता वेग आलेला आहे का? शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीए सोबत जाणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।